कटलेट हा पदार्थ जेवणात स्टार्टर म्हणून खाल्ला जातो किंवा कधीही थोडीशी भूक लागली आणि चमचमीत असे काही खावेसे वाटले तरी खाल्ला जातो. व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन विविध प्रकारे बनवला जाणारा हा एक पदार्थ. आज आपण ह्याची नॉन व्हेजिटेरियन रेसिपी बनवूया आणि ती देखील थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर मग आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि फ्लॉवर टाकलेले ओल्या करंदीचे कटलेट्स. रेसिपी पूर्ण पाहिली तर तुम्ही बनवलेले कटलेट्स देखील असे छान सोनेरी आणि खरपूस होतील. सर्वात आधी सोललेल्या आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या करंदीमध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, चवीपुरते मीठ आणि तिखट लाल मिरची पावडर टाकून घेऊया. आता मॅरिनेट केलेली करंदी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. मग एका कढईत थोडे तेल टाकून कापलेल्या 2 बटाट्यांच्या फोडी टाकूया आणि परतून घेऊया. मग त्यात फ्लॉवर टाकायचा, चवीपुरते मीठ आणि 1.5 टीस्पून धणापूड टाकायची, थोडी हळद आणि थोडे हिंग. छान परतून घ्यायचे आणि त्यात 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला टाकायचा. झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजत ठेवायचे. मग झाकण काढून पाणी टाकायचे आणि परत थोडेसे शिजू द्यायचे. पाणी पूर्ण आटले की मॅशरनी छान मॅश करून घेऊया. मग हे बटाट्याचे मिश्रण एका परातीत काढून घेऊया आणि थोडे गार झाल्यानंतर त्यात मॅरिनेट केलेली करंदी टाकूया. थोडा ओवा टाकायचा, 1 वाटी तांदळाचे पीठ आणि 1 वाटी बेसन टाकायचे. छान मिक्स करून घेऊया. मग त्यात 1 टीस्पून धणापूड आणि 1 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर टाकूया. थोडा कापलेला कढीपत्ता टाकायचा. हवी असल्यास थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकू शकता. आता सर्व मिश्रण नीट एकजीव करून घेऊया. सर्वात शेवटी 1.5 टीस्पून चाट मसाला टाकायचा. मग सर्व मिश्रण एकजीव करून त्याचे छान कटलेट्स बनवून घेऊया. तुम्ही हे कटलेट्स कढईमध्ये तेल टाकून डीप फ्राय करू शकता, पण मी इथे तव्यावर अगदी कमी तेल टाकून शॅलो फ्राय करणार आहे. मंद आचेवर दोन्ही बाजूनी छान खरपूस होतील असे छान तळून घ्यायचे. आमच्या इन्व्हेंटेड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अजून कटलेट्सच्या बऱ्याच नवीन नवीन रेसिपीज दाखवणार आहे. मग एका चमच्याने कटलेट्स थोडे दाबून घ्यायचे आणि उलटून घ्यायचे. पुन्हा थोडेसे तेल टाकायचे आणि छान दोन्ही बाजूनी खरपूस होतील असे तळून घ्यायचे. चमचमीत ओल्या करंदीचे कटलेट्स तयार. बटाटा आणि फ्लॉवरचे मिश्रण, बारीक चिरलेला कढीपत्ता या सगळ्या गोष्टी करंदीबरोबर छान मिळून येतात आणि कटलेट्सना एकदम मस्त अशी चव येते. ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीज सोबत. टिल देन टेक केअर.